नमस्कार. महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. खूप दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात, फायनली ती बातमी या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती की महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती कधी सुरू होणार आहे, पोलीस भरतीची तारीख काय असणार आहे, फॉर्म भरायची तारीख काय असणार आहे, कधीपासून पोलीस भरती सुरू होऊ शकते. फायनली त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. ती अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टोटल 13,560 पदांसाठी ही भरती तुमची होऊ शकते. संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते. तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आणलेली आहे. ती म्हणजे असं की पोलीस भरती 2025 नवीन अपडेट्स आहे की 10,000पेक्षा अधिक जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि ही अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच तारीख तुम्हाला ठिकाणी क्लिअर दिसली असेल, 15 सप्टेंबरपासून तुमची ही पोलीस भरती सुरू होऊ शकते. आता बघा बातमी काय, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बातमी अशी आहे की आगामी पोलीस भरती 2025मध्ये केवळ 10,000 नव्हे तर 13,560पेक्षा अधिक पोलीस शिपाई पदांची भरती होण्याची शक्यता आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आकडा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 13,560पेक्षा अधिक पोलीस शिपाई पदांची भरती होण्याची शक्यता आहे. आणि या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया येत्या 25 सप्टेंबरपासून सुरू होण्याची अंदाज या ठिकाणी आहे. म्हणजेच 15 सप्टेंबरपासून तुमची ही पोलीस भरती सुरू होऊ शकते, अशा या ठिकाणी माहिती आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 15 सप्टेंबरपासून तुमच्या ठिकाणी जाहिरात किंवा फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते. तुम्हाला मी फॉर्म भरायची तारीखसुद्धा सांगितलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी डेट जाहीर झाली आहे तीही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ज्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. कारण की आता सप्टेंबरपासून तुमची ही पोलीस भरती सुरू होईल, मग त्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तयारी सुरू करायची आहे. पुढे बघा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल पोलीस भरतीसाठी, त्यांनी अगोदर कमेंट करा की सर मला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत करणार आहोत फ्रीमध्ये. तर पटापट कमेंट करा की सर मला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला संपूर्ण मदत ठिकाणी फ्रीमध्ये केली जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, सर मला ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी मदत करा. मी तुम्हाला संपूर्ण गायडन्सही फ्रीमध्ये करणार आहे, संपूर्ण मदती फ्रीमध्ये करणार आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी. तर सर्वांनी कमेंट नक्की करायचे. ज्या विद्यार्थ्यांना किंवा मुलींना फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंट करा की सर मला फॉर्म भरायचा आहे. पुढे बघा, जागांची वाढीव संख्या आणि उमेदवारांची वाढती उत्सुकता. आता बघा, प्राथमिक माहितीनुसार 10,000 पदांची घोषणा या ठिकाणी करण्यात असली तरी गृह विभागाच्या सूत्रांनुसार रिक्त पदांचा आकडा 13,560 आहे. म्हणजेच बघा, तुमच्यासाठी 10,000 पदांची भरतीची घोषणा झाली आहे. 10,000 पदांची भरतीची या ठिकाणी जाहिरात येईल असं सांगण्यात आलं आहे. पण जर तुम्ही बघितलं, सूत्रांनुसार जो रिक्त पदांचा आकडा आहे तो 13,560पर्यंत वाढू शकतो अशी माहिती आलेली आहे, किंवा याहून कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. यामुळे पोलीस दलामध्ये सामील होणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना अधिक संधी मिळणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने अर्ज येणाऱ्या या भरतीसाठी यंदाही लाखो उमेदवार उत्सुक आहेत. म्हणजेच प्रत्येक वर्षी तुमची ही पोलीस भरतीची वाट पाहणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, कारण की एवढ्या जागांसाठी ही पोलीस भरती होणार आहे. पुढे बघा, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे महत्त्व काय असते. तर पोलीस भरती परीक्षेमध्ये शारीरिक योग्यता चाचणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 100 गुणांच्या ह्या चाचणीत किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे. यामध्ये 100 मीटर धावणे असेल, 1600 मीटर धावणे असेल, महिलांसाठी 800 मीटर धावणे असते आणि गोळाफेक यांचा समावेश असतो. शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 100 गुणांची लेखी परीक्षेसाठी संधी मिळते. लेखी परीक्षेमध्ये अंकगणित असते, सामान्य ज्ञान असतं, चालू घडामोडी असते, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा, तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो आहे की सिलेबस कसा असतो, त्यानंतर पॅटर्न काय असतो, नंतर शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला कोणकोणते इव्हेंट असतात, जसे की गोळाफेक असतो, 100 मीटर धावणे असेल, 1600 मीटर धावणे असेल, महिलांसाठी 800 मीटर धावणे असेल, गोळाफेक असेल, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि लेखी परीक्षा तुमची 100 गुणांची होती. ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असतात, तर अंकगणित असते, नंतर सामान्य विज्ञान असतं, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर मराठी व्याकरण या विषयांचा ठिकाणी समावेश असतो.
दोन्ही चाचण्यांमधील एकत्रित गुणांचा आधार अंतिम निवड यादी तयार केली जाते. म्हणजेच काय, तर तुम्हाला शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यामध्ये जे गुण मिळतात याची तुम्हाला देखील टोटल केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला एकत्रित फायनल मेरिट लागतं, त्यानुसार तुम्हाला सिलेक्शन मिळतं. पुढे बघा, महत्त्वाची सूचना आहे, कागदपत्र तात्काळ तयार ठेवायची. तुम्हाला जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कागदपत्रासाठी बोलवलं जातं. भरती प्रक्रियेत वेळेवर कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे आतापासूनच तयार करून घ्यावीत. यामध्ये जात प्रमाणपत्र असेल, जात वैधता प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिलेअर असेल, नंतर शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र तसेच MSc किंवा इतर संगणक कोर्सचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. विशेष प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पोलीस पाल्य, होमगार्ड, अनाथ तयार ठेवणे आवश्यक आहे. काही प्रमाणपत्रांना मिळण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे उमेदवारांनी तातडीने कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, ही पोलीस भरती तुमची सुरू होणार आहे, त्याची तारीखही तुम्हाला मी सांगितली. पण आता प्रश्न आहे की ज्या मुलांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी कमेंट करा की सर मला डिग्रीने फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता तयारीसाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला आहे की तयारी तुम्हाला चालू करून द्यायची आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर लक्ष केंद्रित करावे, नियमित व्यायाम करावे, योग्य आहार आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित सराव करणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेणेही फायदेशीर ठरू शकते. अधिकृत जाहिरात आणि सूचनांसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट द्यायचं आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती दिली, किती जागा आवश्यक त्याची माहिती दिली. शारीरिक चाचणी कशी असते, त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतात, जसे की गोळाफेक, 1600 मीटर, 100 मीटर, 800 मीटर, संपूर्ण माहिती दिली. लेखी परीक्षेविषयी माहिती दिली. लेखी परीक्षेमध्ये गणित असतं, बुद्धिमत्ता असतं, मराठी व्याकरण असतं, नंतर सामान्य ज्ञान असतं, अशा विषयाविषयी तुम्हाला माहिती दिली. आणि त्यानंतर तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं की कशाप्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता, कशाप्रकारे तयारी करू शकता. म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरीचशी माहिती दिली आहे. आणखी तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीबाबत A to Z सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.